नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 1 मे 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. एप्रिल 29. स्पष्टीकरण. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस दरवर्षी एप्रिल 29 रोजी जगभरात साजरा केला जातो। हा दिवस आधुनिक बॅलेचे जनक जीन जॉर्जेस नोवेरे यांच्या जयंतीला समर्पित आहे। नृत्यकलेला प्रोत्साहन देणे, त्याचे महत्त्व पटवून देणे आणि विविध संस्कृतींना एकत्र आणणे हा याचा मुख्य उद्देश आहे। प्रश्न 2. नुकतेच 1 गिगावॉटचे हायपरस्केल AI डेटा सेंटर कोणत्या शहरात स्थापन केले जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. विशाखापट्टणम. स्पष्टीकरण. नुकतेच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे 1 गिगावॉटचे हायपरस्केल AI डेटा सेंटर स्थापन केले जात आहे। उद्देश: हे आशियातील सर्वात मोठे AI रेडी डेटा सेंटर हब आणि भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय AI इन्फ्रास्ट्रक्चर हब मानले जात आहे। टिप: एप्रिल 2026च्या शेवटी या प्रकल्पांची पायाभरणी आणि प्रमुख करारांवर स्वाक्षरी झाल्यामुळे विशाखापट्टणम एक प्रमुख AI हब म्हणून उदयास येत आहे। प्रश्न 3. नुकतेच कैरो येथे आयोजित करण्यात आलेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026 मध्ये कोणत्या देशाने प्रथम क्रमांक पटकावला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. भारत. स्पष्टीकरण. इजिप्तमधील कैरो येथे आयोजित ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताने एकूण 16 पदके, ज्यात 5 सुवर्ण, 6 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे, ती जिंकून प्रथम क्रमांक पटकावला आहे। भारतीय नेमबाजांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थान कायम राखले। आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी। भारत जांभळाच्या विकासाचे उगमस्थान म्हणून उदयास आला। आशियातील सर्वात उंच वन्यजीव कॉरिडॉरचे उद्घाटन भारतात करण्यात आले। भारत 2028 मध्ये होणाऱ्या हवामान बदल शिखर परिषदेच्या यजमानपदावरून मागे हटला। मेनका गुरुस्वामी भारताच्या पहिल्या LGBTQ राज्यसभा सदस्य बनल्या। भारत जगातील तिसरा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार बनला। डोपिंगमुळे निलंबित झालेल्या ट्रॅक अँड फील्ड ॲथलीट्सच्या जागतिक यादीत भारत अव्वल स्थानी राहिला। जगातील पहिली डिजिटल जनगणना भारतात सुरू करण्यात आली। भारतात 2023 मध्ये 24,700 माता मृत्यूंची नोंद झाली। प्रश्न 4. नुकतीच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स, नवी दिल्लीच्या हंगामी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. निखिल टंडन. स्पष्टीकरण. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स, नवी दिल्ली येथील एंडोक्रायनॉलॉजी विभागाचे प्रमुख आणि डीन डॉक्टर निखिल टंडन यांची तात्काळ प्रभावाने संस्थेच्या हंगामी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। सेलने दिलीप कुमार यांची मुख्य दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती केली। दिल्ली मेट्रो इंटरनॅशनलचे पहिले CEO म्हणून संजय जमुआर यांची निवड करण्यात आली। नीति आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आली। बिहार क्रिकेट असोसिएशनचे लोकपाल म्हणून न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांची नियुक्ती करण्यात आली। रिलायन्स एंटरप्राइज इंटेलिजन्सने परमिंदर सिंह यांची CEO म्हणून नियुक्ती केली। डॉबरने हरजित एस भल्ला यांची भारताच्या व्यवसायाचे CEO म्हणून नियुक्ती केली। नीतू समरा यांची नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या हंगामी CEO पदी नियुक्ती करण्यात आली। श्रीकांत वेलामाकन्नी यांची नास्कॉमचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। प्रश्न 5. नुकतेच मुंबईत प्रतिष्ठित बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025 पुरस्काराने कोणत्या मुख्यमंत्र्यांना सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. एन. चंद्राबाबू नायडू. स्पष्टीकरण. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना मुंबईत प्रतिष्ठित बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। त्यांना हा सन्मान राज्यातील स्पीड ऑफ डुईंग बिझनेस आणि स्पीड ऑफ डिलिव्हरिंग गव्हर्नन्स सारख्या परिवर्तनकारी उपक्रमांद्वारे गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी आणि औद्योगिक सुधारणांसाठी देण्यात आला आहे। आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार। एन. अलीम युसुफ यांना AI आधारित संवर्धन ॲपसाठी WWF तर्फे सन्मानित करण्यात आले। ऑस्कर्स ऑफ सायन्सने डॉक्टर अतनुनाथ यांना सन्मानित करण्यात आले। मिस इंडिया वर्ल्ड 2026चा किताब साध्वी सतीश सैल हिने जिंकला। डॉक्टर CH श्रीनिवासराव यांना हैदराबादमध्ये प्रतिष्ठित MS स्वामीनाथन पुरस्कार 2026 मिळाला। हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड 2026 ने सयानी गुप्ता यांना सन्मानित करण्यात आले।
प्रतिष्ठित WWF मछली राष्ट्रीय पुरस्कारने अनिता चौधरी यांना सन्मानित करण्यात आले. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 साठी कैलास सत्यार्थी यांची निवड करण्यात आली. प्रश्न 6. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सिप्री 2025 अहवालानुसार संरक्षण खर्चाच्या बाबतीत कोण अव्वल स्थानी राहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. अमेरिका. स्पष्टीकरण. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट सिप्रीच्या ताज्या अहवालानुसार अमेरिका या यादीत अव्वल स्थानी आहे. भारताचे स्थान. भारत 2025 मध्ये 92.1 अब्ज डॉलर्सच्या संरक्षण बजेटसह जगातील 5वा सर्वात मोठा लष्करी खर्च करणारा देश बनला आहे. भारताच्या संरक्षण खर्चात 8.9% वाढ नोंदवण्यात आली आहे. आता पाहू अमेरिकेशी संबंधित इतर चालू घडामोडी. अमेरिकेच्या संसदेत H-1B व्हिसा कार्यक्रम 3 वर्षांसाठी स्थगित करण्याबाबतचे विधेयक सादर करण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये आर.डी. ट्रम्प स्मारकाच्या योजनेचे अनावरण केले. अमेरिकेतील सिएटल येथे स्वामी विवेकानंद यांच्या पहिल्या पूर्ण आकाराच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. चंद्राच्या जवळ पाठवलेल्या आर्टेमिस 2 या मानवी मोहिमेचे प्रक्षेपण अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने केले. अमेरिकेच्या येलोस्टोन नॅशनल पार्कमधील जगातील सर्वात मोठ्या ॲसिडिक गिझर इचिनसमध्ये स्फोट झाला. अमेरिकेतील मोंटाना येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. इराणविरुद्ध ऑपरेशन एपिक फ्युरी अमेरिकेने सुरू केले. प्रश्न 7. नुकतीच कोणत्या युरोपियन देशाने लिथियम उत्पादनाची पूर्ण साखळी स्थापित केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. फिनलंड. स्पष्टीकरण. नॉर्डिक देश फिनलंडने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे, कारण हा युरोपातील पहिला असा देश बनला आहे जिथे लिथियम खाण प्रकल्प पूर्णपणे एकात्मिक आहे, म्हणजेच लिथियम काढण्यापासून ते रिफाईन करण्यापर्यंतचे सर्व काम तिथेच होते आणि आता या प्रकल्पात कामही सुरू झाले आहे. हा प्रकल्प कोकोलाजवळ स्थित असून यामुळे युरोपचे ऊर्जा स्वावलंबन आणि इलेक्ट्रिक वाहन उत्पादनाच्या दिशेने सुरू असलेले प्रयत्न अधिक बळकट होतील. फिनलंड देशाची माहिती. राजधानी हेल्सिंकी. चलन युरो. अध्यक्ष अलेक्झांडर स्टाब. प्रश्न 8. नुकतेच भारतीय सैन्याद्वारे प्रगती या युद्धाभ्यासाच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन कोठे केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. मेघालय. स्पष्टीकरण. भारतीय सैन्य प्रगती युद्धाभ्यासच्या पहिल्या आवृत्तीसाठी 11 मित्र देशांच्या लष्करी शिष्टमंडळांचे यजमानपद भूषवण्यासाठी सज्ज आहे. हा युद्धाभ्यास मेघालयातील उमरुई येथील विदेशी प्रशिक्षण केंद्रमध्ये आयोजित केला जाईल. हा उपक्रम सहभागी देशांमधील लष्करी सहकार्य आणि परस्पर समन्वय वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. मेघालय राज्याची माहिती. राजधानी शिलाँग. मुख्यमंत्री कॉनराड संगमा. राज्यपाल CH विजयशंकर. आता पाहू मेघालयाशी संबंधित इतर चालू घडामोडी. UPSC परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी CM इन्स्पायर योजना मेघालयमध्ये सुरू करण्यात आली. कॅलमॅरिया गारोएन्सिस नावाच्या सापाची नवीन प्रजाती मेघालयमध्ये शोधण्यात आली. मेघालयने खासी आणि गारो या भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली. दुर्गम भागात हायस्पीड इंटरनेट पोहोचवण्यासाठी मेघालयाने स्टारलिंक इंडिया सोबत भागीदारी केली. मेघालयचा जागतिक प्रसिद्ध लिव्हिंग रूट ब्रिज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी नामांकित झाला. मेघालयच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे बनल्या. मेघालय सरकारने इयत्ता पहिलीपर्यंतच्या अभ्यासक्रमात खासी आणि गारो भाषा अनिवार्य केल्या. प्रश्न 9. नुकतीच कोका कोला इंडियाने कोणत्या राज्य सरकारसोबत भागीदारी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. उत्तर प्रदेश. स्पष्टीकरण. कोका कोला इंडियाने पर्यावरणीय उपक्रम आणि स्थानिक समुदाय विकासाला चालना देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार अंतर्गत इन्व्हेस्टयूपी सोबत 3 वर्षांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. उत्तर प्रदेश राज्याची माहिती. राजधानी लखनौ. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. राज्यपाल आनंदीबेन पटेल. आता पाहू उत्तर प्रदेशाशी संबंधित इतर चालू घडामोडी. उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद येथे लिथियम बॅटरी रिसायकलिंग प्रकल्प सुरू झाला. उत्तर प्रदेशातील अलीगड येथील शेखा तलावाला रामसर साल्ट म्हणून घोषित करण्यात आले. उत्तर प्रदेशातील दिव्या सिंह हिने अवघ्या 14 दिवसांत सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून विक्रम केला. देवनागरी लिपीत लिहिलेली श्रीरामचरितमानसची सुमारे 200 वर्षे जुनी दुर्मिळ हस्तलिखित अयोध्या येथे सापडली. उत्तर प्रदेश सरकारने रिंकू सिंह यांची प्रादेशिक क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती केली. भारतीय सैन्याद्वारे उत्तर प्रदेशात तंत्रज्ञान आधारित युद्धाभ्यास अमोघ ज्वाला यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला. प्रश्न 10. नुकतीच कोण भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. ऋतिका श्री. स्पष्टीकरण.
तमिळनाडू राज्यातील ऋतिका श्री भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच बनली आहे. तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने आपल्या स्टेट पॅनल पंच परीक्षेच्या अर्जात इतर श्रेणी सुरू केल्यानंतर हे ऐतिहासिक यश मिळाले आहे. हे पाऊल क्रिकेटच्या क्षेत्रातील लैंगिक प्रतिनिधित्वामध्ये एक महत्त्वाचा बदल दर्शवते. प्रश्न 11. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे, उत्तर प्रदेशातील सर्वात लांब एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, हरदोई. स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 एप्रिल 2026 रोजी उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून राज्यातील सर्वात लांब 594 किलोमीटर लांबीच्या गंगा एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले आहे. हा 6 लेन जो 8 लेनपर्यंत विस्तारण्यायोग्य आहे. तो एक्सप्रेसवे मेरठच्या बिजौली गावापासून सुरू होऊन प्रयागराजच्या जुडापूर डांडू गावापर्यंत जातो, जो 12 जिल्ह्यांमधून जातो. प्रश्न 12. नुकतीच कोणत्या विद्यापीठाने आशियातील पहिली युनेस्को चेअर सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी. स्पष्टीकरण. नुकतेच पुण्यातील सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने लैंगिक समावेशकता आणि कौशल्य विकासावर आशियातील पहिली युनेस्को चेअर सुरू केली आहे. उद्देश. या उपक्रमाचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर आणि प्रगत उत्पादन यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये महिलांचे कौशल्य वाढवणे आणि सक्षमीकरणाला चालना देणे हा आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने 13,000 कोटी रुपयांचे विशाल मशरूम मिशन सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे आंध्र प्रदेश. आता पाहू सर्वात महत्त्वाच्या उजळणीसाठी प्रश्न. UPSC परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी सीएम इन्स्पायर योजना मेघालयमध्ये सुरू करण्यात आली. मिस इंडिया वर्ल्ड 2026चा किताब साध्वी सतीश सैल हिने जिंकला. जनरल उपेंद्र द्विवेदी यांना US हॉल ऑफ फेम सन्मानाने गौरविण्यात आले. उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद येथे लिथियम बॅटरी रिसायकलिंग प्रकल्प सुरू झाला. नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आली. IIT मद्रासने भारताचा पहिला 3 टीम फुटबॉल ओमेगा बॉल सादर केला. भारताची पहिली प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर तमिळनाडूतील कल्पक्कम येथे स्थापित करण्यात आली. मायक्रोसॉफ्टने भारतात आपले पहिले AI स्किल सेंटर चंदीगड युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केले. लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांची अधिसूचना जारी करण्यात आली. न्यायमूर्ती लिसा गिल यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. तुर्कीने 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर मर्यादित करण्यासाठी नवीन कायदा मंजूर केला. RBIने पेटीएम पेमेंट बँकेचा परवाना रद्द केला. भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर अरोन्यक घोष बनला आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतीच कोणत्या देशाने ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.